श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी 12वी 2026 बोर्डाच्या परीक्षा अडचणीत जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल. मुलांना परीक्षा जवळ आलेल्या आहेत. यामध्ये आता बोर्डाच्या परीक्षा अडचणीत सापडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. नेमका कोणता निर्णय झालेला आहे, त्यामुळे परीक्षा अडचणीत आलेल्या आहेत, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर फटाफट लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. बोर्डाच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात, परंतु याचा अभ्यास करताना आपल्याला काही काळजी देखील घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही आताच गुगलवर नाना फाउंडेशन ॲप सर्च करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व IMP प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका, नोट्स मिळतील किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आता बोर्डाच्या परीक्षा अडचणीत का सापडलेल्या आहेत आणि काय झालेलं आहे नेमकं, याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर बघा, याविषयी आपण माहिती एक पूर्ण व्यवस्थित माहिती बघूयात. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे, 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होण्याआधीच वादामध्ये सापडलेल्या आहेत, म्हणजे अडचणीत. मुख्याध्यापक महासंघाने व्यवस्थापनावर बहिष्काराचा इशारा दिलेला आहे. आता बहिष्कार याचा समानार्थी शब्द काय असतो तुम्हाला माहिती आहे का? बहिष्कार म्हणजे आम्ही परीक्षा घेणारच नाहीत. आणि जर मुख्याध्यापक महासंघाने हा विरोध दर्शवलेला आहे तर त्याच्यात शिक्षक पण आले, आणि शिक्षकांनी जर परीक्षा घेतल्या नाही तर मग परीक्षा होतील कशा, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे वेळापत्रक देखील बदलू शकते. नेमकं असं काय कारण झालं, त्यामुळे मुख्याध्यापक महासंघ आणि शिक्षण मंडळ याच्यामध्ये हा वाद निर्माण झालेला आहे. याविषयी आपण माहिती बघूयात. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे, हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर बघा, मुख्याध्यापक महासंघाने निवेदनात म्हटले आहे, CCTV कॅमेरे लावायचे असतील तर प्रत्येक शाळेला अनुदान द्यावे. तसेच कर्मचारी अदलाबदलीमुळे परीक्षा कालावधीत 1 महिना शाळा बंद राहतील व पेपर तपासणीमध्ये अडचणी येतील. त्यासह कर्मचारी अदलाबदलीचा निर्णय मुख्याध्यापक शिक्षक यांच्यावर अविश्वास व्यक्त करणार आहे. निर्णय परत न घेतल्यास मुख्याध्यापक महासंघ परीक्षावर बहिष्कार टाकेल. त्यांच्या 2 मागण्या आहेत. एक तर आहे शिक्षकची अदलाबदली केलेली आहे आणि दुसरा आहे CCTV बंधनकारक. आता CCTV तुम्हाला माहिती आहे, राज्यामध्ये परीक्षा ज्या आहेत त्या कॉपी मुक्त होण्यासाठी CCTV बंधनकारक केलेला आहे. आता CCTV जर लावायचे असतील तर तुम्ही आम्हाला अनुदान द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. अनुदान म्हणजेच पैसे सरकारने आम्हाला द्यावेत, शिक्षण मंडळाने द्यावेत. कारण एका शाळेमध्ये जवळपास 20 ते 25 वर्ग असतात. 20 ते 25 कॅमेरे लावणे, त्यांचं मॅनेजमेंट करणे, वायफाय राउटर लावणे, हे सर्व खर्च परवडणार नाही. तर तुम्ही आम्हाला कॅमेरे वगैरे सर्व घेऊन मॅनेजमेंट 2-3 लाख रुपये द्या, असं काही त्यांचं मागणी असेल. आता सरकारने याच्यावर काही उत्तर आणखीन पण दिलेलं नाहीये. त्याचप्रमाणे शिक्षकांची अदलाबदल चालू आहे. या शाळेतले शिक्षक त्या शाळेवर, त्या शाळेतले शिक्षक या शाळेवर. तर त्यांचं म्हणणं आहे की अविश्वास, आमच्यावर विश्वास नाही का तुम्हाला, असा एक निर्णय. आमच्या शाळेतले शिक्षक आमच्या शाळेवर पाहिजेत, दुसऱ्या शाळेतले शिक्षक त्यांच्या शाळेवरच पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं या सर्व निर्णयाबद्दल? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. जर परीक्षा अशा पद्धतीने समाविष्ट नाही झाल्या तर आम्ही परीक्षा घेणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मुख्याध्यापक महासंघाने दिलेला आहे. मुख्याध्यापक संघाचं म्हणणं आहे की कॅमेरे लावायचे असतील तर प्रत्येक केंद्राला अनुदान देण्यात यावे. तसेच कर्मचारी अदलाबदलीमुळे परीक्षा कालावधीत किमान 1 महिना शाळा बंद राहतील आणि पेपर तपासणीत अडचण येतील. पेपर तपासणी उशिरा झाली म्हणजे रिझल्ट उशिरा जाईल, रिझल्ट उशिरा झाला म्हणजे तुम्हाला प्रवेश प्रक्रियेला अडचण येईल. त्यामुळे असा निर्णय मागे घ्यावा आणि निर्णय परत न झाल्यास आम्ही डायरेक्टली परीक्षांवर बहिष्कार टाकू. जर यांनी बहिष्कार टाकला तर तुमच्या पेपर अडचणीत येऊ शकतात, रद्द होऊ शकतात, पुढे जाऊ शकतात, वेळापत्रक होऊ शकतं, काही होऊ शकतं. तर आता हे आपल्याला इलेक्शन झाल्यावर कळेल. त्यामुळे वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा, आता मंडळाच्या काय सूचना आहेत सांगतो तुम्हाला. मंडळाच्या सूचना कशा आहेत बघा, 10वी 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रत्येक वर्ग खोलीत कॅमेरे पाहिजेत. त्यानंतर अदलाबदल करायची आहे. त्यानंतर गैरप्रकार होऊ नयेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई, शाळेचं मान्यता रद्द. त्यानंतर वॉल कंपाऊंड, CCTV, त्यानंतर ड्रोन कॅमेरे
अशा प्रकारच्या त्यांच्या काही सूचना आहेत. स्वच्छता वगैरे आणि वॉशरूमची सुविधा असणे, या सर्व सूचना त्यांच्या आहेत. मग आता त्यांचं म्हणणं आहे की एवढं सगळं करायचं असेल तर खर्च लागेल. तो खर्च कोणी द्यायचा आम्हाला? शिक्षण विभागाने, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आता यांचा वाद मिटेल का नाही मिटेल सांगता येत नाही. 15 तारखेनंतर आपल्याला कळेल. तर कमेंटमध्ये कमेंट करा आपला अभिप्राय आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेट्स चॅनलशी कनेक्ट राहा. आणि तुम्हाला जर सर्व MP प्रश्न, इम्पॉर्टंट नोट्स पाहिजे असतील तर आत्ताच नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. फटाफट वेळ वाया घालवू नका. सर्व विषयांच्या MP प्रश्न, बोर्डाच्या नोट्स, प्रश्नपत्रिका भेटतील. त्याचा अभ्यास करून तुम्ही 90% पेक्षा जास्त चांगले मार्क मिळवू शकतात. भरपूर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. 18 वर्षापासून मी या टीचिंग फील्डमध्ये आहे, मला अनुभव आहे. तुम्ही वेळ वाया घालवू नका. काय अडचण असेल तरी तुम्ही मला फोन करू शकता कधी पण. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.